असते ती परीक्षा योजना, आधी परीक्षा योजना बनवायची असते आणि त्यानंतर परीक्षा कशी असेल, परीक्षेमध्ये काय असेल हे दिलं जातं. आपण काय केलं, आधी सांगून टाकलं की डायरेक्ट गट क ची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आणि तो ऑनलाईनचा खरा टाकला, विरोध झाला. दुसऱ्या दिवशी गट अ आणि गट प ची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार हेही सांगून टाकलं. त्याच्यामध्ये वेगवेगळे कारण आहेत, फक्त मी ऑन रेकॉर्ड सर ते बोलू शकत नाही, मी तुम्हाला ऑफ रेकॉर्ड त्या गोष्टी बोलतो. त्याची कारण काय आहेत वेगवेगळी, तुमच्यापर्यंत पण 2 दिवसामध्ये येतील. परंतु ह्या ज्या गोष्टी होत आहेत, आज तुम्हाला एमपीएससीने एक लिंक दिली, म्हणजे तुम्हाला टेस्ट पेपर दिला. टेस्ट पेपरची एक लिंक दिली त्या घोषणापत्रामध्ये. त्या लिंक वरती गेल्याच्या नंतर काय होतं, कुठे जाता तुम्ही, कुणी ओपन केली ती लिंक, कुठे जाते, टीसीएस. एमपीएससीने सांगितलं कुठं घोषणापत्रामध्ये किंवा कुठं ऑफिशियल आयोगाच्या अध्यक्षांना आता इंटरव्ह्यू द्यायचे, बऱ्याच न्यूज चॅनलला त्यांनी इंटरव्ह्यू दिले, त्यांनी घोषणापत्र दिले, प्रेस कॉन्फरन्स घेतली. इतिहासामध्ये मला वाटतं पहिल्यांदा ती प्रेस कॉन्फरन्स झाली असेल. प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगायची गरज का पडली, आज एमपीएससीने टीसीएस ची लिंक तिथं दिली, म्हणजे त्या परीक्षा टीसीएस कडे जाणार आहेत. याच्या आधी टीसीएसने पारदर्शक परीक्षा घेतल्यात का, मग परत तोच घाट का, म्हणजे आज एमपीएससीने सांगितलं की आम्ही 2 किंवा 2 पेक्षा जास्त पूर्वपरीक्षा घेणार. मग 2 किंवा 2 पेक्षा जास्त पूर्वपरीक्षा घेण्याचा घाट का. आज जर तुम्ही एक पूर्वपरीक्षा, समजा आपण असं गृहीत धरू सर की 1000 पदांची जाहिरात आहे आणि 1000 पदं भरण्यासाठी एमपीएससी 12चा रेशो घेते, तो 16 पर्यंत जातो समजा, असं गृहीत धरू. 1000 पदांसाठी 16,000 मुलं घ्यायचे, म्हणजे एका 16चा रेशो घ्यायचा आहे. पहिली पूर्वपरीक्षा घेतल्याच्या नंतर तुम्ही रेशो कसा घेणार, ठीक आहे, 10वी 12वीची परीक्षा आहे का, 35% पास, 35% मार्क पडले किंवा 35 मार्क पडले तुम्ही पास झाले, अशी परीक्षा एमपीएससीची होते का. मग जर तुम्हाला पहिली परीक्षा घ्यायची, त्याच्यातून तुम्ही किती विद्यार्थी घेणार हे तुम्ही कसं ठरवणार ते सांगितलं नाही. दुसरी परीक्षा कुठल्या बेसवर घेणार, तिसरी परीक्षा कुठल्या बेसवर घेणार, या कुठल्याही गोष्टी तुम्ही सांगितल्या नाही. तुम्हाला जर 3 परीक्षा घ्यायच्यात ना, तुम्ही एक परीक्षा ऑनलाईन घ्यायला महिना लावणार एका पदासाठी. तुम्ही 3 परीक्षा घ्यायला 3 महिने लावतात. बाकीच्या कॉलेज 3, बाकीच्या राज्यसेवा आली, गट ब आली, गट क आली, सरळ सेवा आली, मग बाकीच्या कॉलेज बंद करतील आणि तुमच्याकडेच सगळं कॉलेज देऊन टाकतील एमपीएससी. असं होणार आहे का. मग तुम्हाला जर 3 परीक्षा घ्यायचं तुम्ही म्हणताय, एकच परीक्षा घ्या, ऑफलाईन घ्या आणि एकच 40चा रेशो घ्या, काय अडचण आहे का. मग अशा पद्धतीने जर 3 परीक्षांचा जर तुम्ही घाट घालणार असाल, हा 3 परीक्षांचा घाट म्हणजे एक परीक्षा 1000 रुपये, 2 परीक्षा 2000, तिसरी परीक्षा 3000, हा पैसे उकळण्याचा आणि टीसीएसचं घर भरण्याचा आणि त्याच्या मार्फत आणखीन कोणाचे खिशा भरण्याचा हा घाट आहे, अशी माझी शंका आहे. तुमची आहे का. एमपीएससीची परीक्षा जर ऑनलाईन पद्धतीने घेतली ती पारदर्शक होईल का. एमपीएससी जर म्हणते की परीक्षा जर ऑनलाईन पद्धतीने घेतली तर विद्यार्थ्यांनो, आपले आई बाप, आपण उन्हामध्ये बसलोय, जर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने झाली तर आपले आई बाप ज्या उन्हामध्ये कष्ट करतायत, आज आपण उन्हात बसलोय, आपल्याला देखील उन्हामध्ये कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. कारण गोर गरिबाची पोरं या परीक्षा पास होऊ शकत नाहीत. तुमच्याकडे 25 लाख 40 लाख रुपये द्यायला आहेत, तुम्ही ऑनलाईन परीक्षेने पास होऊ शकता. मग आता मागणी काय असली पाहिजे प्रत्येकाची, की परीक्षा ही ऑफलाईनच असली पाहिजे. आणि माझी एक विनंती आहे, आज लाईव्ह पण चालू आहे सर, तुम्हालाही माझी एक विनंती आहे की महाराष्ट्रभर मोर्चे होत आहेत. हा लढा एवढा सोपा नाहीये. परीक्षा पुढे ढकला म्हणण्यासाठी आंदोलन करणं, एका जागेवर बसणं, 2 तास निकाल येणं, ही गोष्ट एवढी सोपी नाहीये. हा कुठेतरी आर्थिक व्यवहाराचा विषय असू शकतो, याच्यासाठी खूप ताकद लागणार आहे आणि त्या ताकदीसाठी आपल्याला पाहिजे एकजूट. सर आज या मोर्चांसाठी, आज लातूरमध्ये आम्ही सकाळी 3 वाजता उठून आलो, 3 वाजता प्रवास सुरू केला. माझ्यासोबत साईनाथ डाळे आहेत, शरद गायके सर आहेत. आम्ही सकाळी 3 वाजल्यापासून प्रवास करून इथे यासाठी आलो कारण इथं मला एकी दिसली. आज ना इथं कुठं पॉलिटिक्स आहे ना कुठले पॉलिटिशियन्स आहेत. हे आंदोलन विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी उभं केलेलं हे आंदोलन आहे. त्यासाठी खरं तर आयोजकाचं आणि तुमचं इथं जोरदार, आणखी जोरदार जेवढं टाळ्या वाजवतं तेवढं टाळ्या वाजवा, कारण हे विद्यार्थ्यांसाठी आंदोलन आहे. आपली एकच मागणी आहे, परीक्षा ऑफलाईन. मान्य आहे, वेगवेगळ्या अनेक मागण्या आहेत, परंतु जर परीक्षा ऑफलाईन झाली तर त्या पुढच्या मागण्यांना किंमत आहे. अन्यथा ऑनलाईन झाल्याच्या नंतर याचा काहीही उपयोग नाही. ऑनलाईन परीक्षेमध्ये तुम्हाला परीक्षा तर तुम्ही पास होणार नाहीतच, पण तुमचे खिसे मात्र मोकळे होतील आणि दुसरे पैसे देणारे लोक पास होतील. त्याच्यामुळे मी शेवटी एक फक्त तुम्हाला विनंती करतो, महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना विनंती करतो, लोकप्रतिनिधींना विनंती करतो, विद्यार्थी प्रतिनिधींना विनंती